नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश सालुंके, सुयोग क्लिनिकमधून. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. रोगाची सुरुवात आपल्या मनात कधी आणि कशी होते. हा विषय फक्त वैद्यकीय नाही. हा विषय आपल्या शरीराचा, भावनांचा, मनाचा आणि आत्म्याचा नकाशा आहे. आणि हो, आज आपण होमिओपॅथी कशी मुळातून काम करते, तेही वैज्ञानिक भाषेत समजून घेणार आहोत. 1. मन अस्थिर झालं की शरीरात काय होते? ताण म्हणजे फक्त मानसिक गोष्ट नाही. स्ट्रेस म्हणजे शरीरात घडणारी केमिकल रिॲक्शन. जेव्हा मनात चिंता वाढते, असुरक्षितता येते, राग, भीती, अपराधीपणा दाबला जातो. सतत ओव्हर थिंकिंग चालू राहतं, तेव्हा शरीरात 3 मोठे बदल होतात. न्यूरोटॉक्सिन्स वाढतात. म्हणजेच शरीरात कॉर्टिसॉल, एड्रिनॅलिन सारखी रसायनं वाढतात. 2. इम्युनिटी कमजोर होते आणि जीवाणू व्हायरसशी लढण्याची क्षमता कमी होते. 3. शरीराची दुरुस्ती रिपेअर ढासळते. त्यामुळे पेशी स्वतःला नीट दुरुस्त करू शकत नाहीत. यालाच आधुनिक विज्ञान म्हणतात टेरेन चेंजेस इन बॉडी कॉजेस स्टार्टिंग ऑफ डिझिजेस. 2. विचार हे एक रसायन. एक विचार म्हणजे एक केमिकल कमांड. आनंदी विचार असतील तर सेरोटोनिन, डोपामिन वाढते. त्रासदायक विचार असतील तर कॉर्टिसॉल, टॉक्सिन्स जलद वाढतात. याचा अर्थ मनातील भावनांचे स्वरूपच शरीरातील रसायन ठरवते. म्हणूनच म्हटलं जातं, हील द माइंड, हील द बॉडी. 3. रोग लक्षणं दिसण्यापूर्वीच तयार होतो. बहुतांश लोकांना वाटतं, ताप आला म्हणजे आजार आला, दुखणं सुरू की आजार सुरू. पण नाही. रोगाची सुरुवात अनेक आठवडे, महिने, कधीकधी वर्षांपूर्वीच होते. त्याची कारणं असतात, जसे की मनातला ताण वाढणे, शरीरातील रसायनांचा गोंधळ उडणे, इम्युनिटी कमी होणे, सूज, इन्फ्लेमेशन वाढणे आणि मग शेवटी लक्षणं बाहेर दिसू लागतात. 4. आणि आता शेवटचा मुद्दा, या बाबतीत होमिओपॅथी कशी काम करते? होमिओपॅथी ही केवळ औषधांची पद्धत नाही. हे माइंड बॉडी एनर्जी सायन्स आहे. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी म्हणजे काय? हे औषध तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी जोडलेलं असतं. तुमचे भाव, तुमच्या प्रतिक्रिया, तुमची भीती, तुमचा ताण, तुमचे विचार, तुमची शरीर बांधणी. होमिओपॅथिक औषध शरीराच्या रिसेट बटनसारखं काम करतं. औषधाचे काय फायदे होतात? मन शांत होतं. न्यूरो इम्यून ॲक्सिस सुधारतो. इम्युनिटी बॅलन्स होते. हीलिंग हॉर्मोन्स वाढतात. इन्फ्लमेशन कमी होते. पेशी रिपेअर मोडमध्ये जातात. हे सर्व पूर्णपणे नैसर्गिक आणि सायंटिफिक पद्धतीने होते. 5. आधुनिक संशोधनानुसार होमिओपॅथी इज नॅनो मेडिसिन. आज अनेक संशोधक मान्य करतात की होमिओपॅथिक औषधात नॅनो पार्टिकल्स असतात, जे शरीरात खोल पातळीवर काम करतात. ते काय करतात? लिम्बिक सिस्टम शांत करतात. एपिजेनेटिक बदल घडवू शकतात. HRV सुधारतात, ताण कमी. सायटोकाईन पॅटर्न्स बदलतात. इम्युनिटी मजबूत करतात. म्हणजेच होमिओपॅथी मन, शरीर आणि जीन या तिन्ही स्तरांवर कार्य करते. 6. डीप पॅथॉलॉजीमध्ये प्रक्रिया कशी असते? दीर्घकालीन, जुने, खोल आजारांमध्ये 1. प्रथम शरीरातील असंतुलन स्टेबिलाइज केले जाते. 2. मग कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी दिले जाते. 3. आणि शरीराची नैसर्गिक हीलिंग कॅपॅसिटी सक्रिय होते. इररिव्हर्सिबल केसेसमध्ये प्रोग्रेशन मंदावते. त्रास कमी होतो. आयुष्याची गुणवत्ता सुधारते. फक्त पेशन्स लागतो. थोडासा धीर धरला तर शरीरात प्रक्रिया सुरू होऊन हळूहळू परिवर्तन, बदल घडून येतात. धीर, प्रक्रिया, परिवर्तन. 7. खरी उपचारशक्ती आतून येणारी. मन शांत असेल तरच शरीर बरे. भावना संतुलित
तर ताण कमी. इम्युनिटी मजबूत तर रोग दूर. टेरेन शुद्ध असेल, जंतू टिकतच नाहीत. हीच निसर्गाने प्रदान केलेली खरी हीलिंग प्रोसेस आहे. मित्रांनो, जर आपण आजारीपणाला फक्त शरीराचा प्रश्न मानलं, तर उपचार कधीच पूर्ण होत नाहीत. खरी सुरुवात मनात होते आणि उपचारही मनापासूनच सुरू होतो. मी डॉक्टर योगेश सालुंके आपल्या सुयोग क्लिनिकमधून आपल्या संपूर्ण आरोग्याच्या प्रवासासाठी सदैव तयार आहे. धन्यवाद. आणखी अशाच वैज्ञानिक व सोप्या आरोग्य विषयांसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.